4-5 महिने कोकण पट्ट्यातच असतो, त्यामुळे घरच्यासारखंच फील होते. आणि इथले जे पब्लिक आहेत किंवा फ्रेंड्स वगैरे झालेले ते एकदम घरच्यासारखंच फील करतात. ते जाणून देत नाही की कुठं बाहेर आहे, पुण्याच्या घरात असल्यागतच फील आणि चांगला सपोर्ट करतात. आणि तुषार, रॉयल किंगच्या वतीने ही एक देखणी स्पर्धा 1 लाख रुपयांची, एक गाव एक संघ आणि या धर्तीवर 2 आयकॉन खेळाडू. याचा उद्देश एक होता की आमच्या गावातील छोटे छोटे संघ पुढे यावेत आणि त्यांना तुमच्यासारख्या आयकॉन खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मिळावा. काय सांगशील या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल? आयोजन मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की खूप सुंदर केलेलं आहे आणि त्यांनी ही स्पर्धा ठेवून एक गावासाठी, कारण की जेणेकरून प्रत्येक गावातला प्लेअर पुढे जाऊन चांगलं क्रिकेट खेळावं. प्रत्येक गावातल्या प्लेअरला एकच सांगू इच्छितो, चांगली मेहनत घ्या, चांगलं क्रिकेट खेळा. जे आयकॉन खेळा येतात त्यांच्याप्रमाणेच तुम्ही पण खेळता, ही तुमच्या क्षमता आहे. फक्त थोडं तुम्ही मेहनत घ्या आणि थोडं कष्ट जास्त करा, 100% तुम्ही चांगलं खेळणार. धन्यवाद तुषार. जाता जाता एकच प्रश्न, तिथे दिसतोय प्रथम क्रमांकाचा चषक, त्यावर तर लक्ष तुमची असेल, पण त्या व्यतिरिक्त जे चषक ठेवलेत त्यामध्ये तुझं लक्ष कोणत्या चषकावर असेल? उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज की मॅन ऑफ द सिरीज? तसं तर सध्या काहीच नाही आहे सर. आम्हाला फक्त एकच टार्गेट आहे, मॅच जिंकायची. कारण की ओनरने आमच्यावर एवढा विश्वास दाखवलेला आहे, आम्हाला त्यांना जिंकून देण्याचं आम्ही पण 100% देणार आणि करत राहील. जे नशिबात होईल ते भेटेल. धन्यवाद. तर हे होते मिस्टर तुषार, अष्टपैलू कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड तुषार, ऑल दी बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. आणि तुषार रणदिवे यांच्या सुमधूर आवाजानंतर पुन्हा एकदा या कॉम्बॉक्सच्या दिशेने दुसरा सेमीफायनल. राजाराम वॉरियर्स won the toss, elected to field first. The team Babu Sport Aronda is going to bat first. धन्यवाद बादल सर. चला वळूया मैदानाकडे. सेमीफायनल नंबर 2 चा सामना. कोणता संघ ठरेल या रॉयल किंग चषक 2024 या स्पर्धेतला अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ, जो खेळेल ओम साई ओटवणे संघाविरुद्ध अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये? हा ठरवणारा हा सामना रंगतोय बाबू स्पोर्ट्स आरोंदा विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल केला होता राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या बाजूनं आणि गोलंदाजी करण्याचा घेतलेला पहिलं षटक घेऊन त्या ठिकाणी गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय तो अर्थात दर्शन बांदेकर. उंचपुरा असा वेगवान गोलंदाज, अष्टपैलू कामगिरी करणारा देवबाग गावचा सुपुत्र अर्थात दर्शन बांदेकर हा गोलंदाजीच्या मोर्चावरती. बाबू स्पोर्ट्स आरोंदा संघाची सलामीची जोडी जॉन फर्नांडिस स्ट्राईकला, गुरुप्रसाद नॉन स्ट्राईकला. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू, त्याच्यावरती खेळलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं, अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू पार करतोय सीमा रेषा. चौकारानं स्वागत केलं जातंय दर्शन बांदेकरचं जॉन फर्नांडिस कडून. डीजे 4 धावा बिनबाद अशी देखणी सुरुवात बाबू स्पोर्ट्स संघाचे. पुढचा चेंडू या मात्र उजव्या आशिच्या बराच बाहेर. पंच त्या ठिकाणी परीक्षण करतात, निरीक्षण करतात आणि निश्चितपणे समालोचन कक्षाकडे गुणलेखाच्या दिशेनं कॉल करतात. हा चेंडू स्क्वेअर असल्याचा, एक स्क्वेअरच्या स्वरूपात अवांतर धावेनं संघाच्या धावसंख्येत झालेला बदल. धावसंख्या येऊन पोहोचलेली 5 धावांच्या टप्प्यावरती. पहिला षटकाचा अर्थात पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ जो की या मैदानावरती प्रगतीपथावर. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, ड्राईव्हचा फटका कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक झपकन चेंडू मागे येतोय, चेंडू अडवतोय, धाव घेण्याची शक्यता ती मात्र समाप्त होत आहे. परिणामी चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती केली गेलेली आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिरवले 5 धावांच्या टप्प्यावरती बिनबाद. पुन्हा एकदा एक जोरकस फटका खेळण्याचा बरं. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास आपण स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पहिली धाव तर पूर्ण केली जाईल, एकाच धावेवर समाधान, कारण स्क्वेअर लेगवरचा क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती येतोय, चेंडूवरती ताबा मिळवतोय, परतीची फेक करतोय. तोपर्यंत केवळ 1 धाव घेण्याची संधी ती मात्र पूर्ण केली जाते. एकंदरीत पहिला 3 चेंडूंचा पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 6 अशी धावसंख्या ही धावफलकावरती उभारली बाबू स्पोर्ट्स आरोंदा संघानं. ही बिनबाद ती अर्थात सेमीफायनल नंबर 2च्या सामन्यामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे संघाविरुद्ध या रॉयल किंग 2024च्या चषकामध्ये. लॉफ्टेड फटका गेलाय त्या ठिकाणी लॉंग मिड ऑनच्या दिशेनं.
एकेरी धाव करत त्या ठिकाणी धावबाद करण्याची देखील संधी होते. जर थ्रो व्यवस्थितपणे कलेक्ट केला जाऊ शकला असता दर्शनकडनं तर धावबाद होण्याची शक्यता आली असती, परंतु थ्रो कलेक्ट केला जाऊ शकला नाही. परिणामी एक चोरटी धाव घेण्यात मात्र यश प्राप्त करतोय तो गुरुप्रसाद. एकेरी धावेनं आपलं खातं उघडतोय, संघाची धावसंख्या तो नेऊन ठेवतोय 7 धावांच्या टप्प्यावरती बिनबाद. लोअर फुल टॉस त्याच्यावरती मारलेला ड्राईव्हचा फटका. यानंतर मिड ऑफच्या दिशेनं दाजी थोरात झपकन चेंडू मागे येतोय. या फटक्यावरती कोणती अतिरिक्त धाव घेणार नाहीत फलंदाज याची मात्र दक्षता घेतोय. परिणामी चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धाव फलकावरती केली गेलेली आणि धावसंख्या धाव फलकावरती स्थिरवलेली ही 7 धावांच्या टप्प्यावरती. मारलाय फटका लोअर फुल टॉस पद्धतीचा गेलाय त्या ठिकाणी मिड ऑनला. हानाची परिस्थिती फलंदाजांमध्ये ताळमेळाचा स्पष्ट अभाव, परंतु थ्रो थोडासा वेवड आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा लाभ उठवत एकेरी धाव मात्र सहज गतीनं या षटकाच्या सांगतेला पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्त होतोय. 8 अशी धावसंख्या धाव फलकावरती ही बिनबाद उभारली बाबू स्पोर्ट्स आरुंद संघानं राजाराम वॉरियर्स तवडे संघाविरुद्ध सेमीफायनल नंबर 2च्या सामन्यामध्ये. राजाराम वॉरियर्स संघाला महाकाल शिरोडा यांनी या ठिकाणी शुभेच्छा पाठवल्या त्या सेमीफायनल राऊंडच्या सामन्यासाठी. त्यांचाही मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आपलं या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेचा आनंद आपण यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून घर बसल्या या ठिकाणी ही स्पर्धा अनुभवताय पाहताय. पहिल्या षटकाची झालेली सांगता आणि एकंदरीत आता मात्र दुसरं षटक घेऊन एक आयकॉन खेळाडू आपल्याला येताना दिसतोय, तो अर्थात राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा प्रथमेश म्हात्रे येताना दिसल. दुसरं षटक घेऊन वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन सामना करतो जॉन. पहिला चेंडू त्या ठिकाणी फुल टॉस पद्धतीचा त्याच्यावरती मारलेला फटका गेलाय मिड विकेटला. एकेरी धावेची ही निश्चितपणे भर ही संघाच्या खात्यामध्ये. जॉन निश्चितपणे या फटक्यावरती नाराज असेल, कारण फुल टॉस चेंडू होता तो निश्चितपणे तो चौकार षटकारामध्ये त्याचं रूपांतर करू शकला असता, परंतु अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका केवळ एकेरी धावेवरती मानतोय समाधान आणि एकेरी धावेनं धावसंख्या 9 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना दिसतोय राजाराम वॉरियर्स तवडे संघ खेळतोय बाबू स्पोर्ट आरुंदा संघाविरुद्ध. यामध्ये लॉफ्टेड फटका फसलाय फटका झेल घेण्याची संधी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो झेल टिपण्याच्या नादामध्ये, परंतु त्या ठिकाणी हा झेल मात्र टिपू शकला नाही आणि परिणामी प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा मात्र सहज गतीनं बहाल केल्या गेल्या. खरं तर हा चेंडू या फटक्यावरती फसलेल्या फटक्यावरती झेल घेत गडी माघारी पाठवण्याची संधी, त्या ठिकाणी तो झेल सोडला गेला आणि त्या मोबदल्यात 2 महत्त्वपूर्ण धावा या प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. धावून काढलेल्या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र डबल फिगर्समध्ये दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित झालेली 11 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेली. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुन्हा एकदा त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लाईन कव्हर न करता फुटवर्क न दाखवता जाग्यावरनं फटका खेळण्याचा प्रयत्न गुरुप्रसाद करतोय, तो मात्र प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जातोय आणि धावसंख्या स्थिरवलेली ही 11 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती असताना नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय बाबू स्पोर्ट्स आरुंदा संघ खेळताना दिसतोय राजाराम वॉरियर्स तळवडे संघाविरुद्ध. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू फसवा चेंडू मित्र म्हणतोय एक ब्लॉक होल लेंथवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर किंचितचा आपला कोन बदलला, आपला काटा बदललाय, टप्पा पडलाय, चेंडू बाहेरच्या दिशेला वळला, त्याच्यावरती मनगटाचा वापर करत एक फटका खेळण्याचा प्रयत्न गुरुप्रसाद करतोय आणि सलगचा दुसरा चेंडू गुरुप्रसाद साठी निर्धाव फेकतोय, तो अर्थात गोलंदाज प्रथमेश म्हात्रे. आयकॉन दर्जाचा खेळाडू प्रथमेश म्हात्रे. फुलटॉस चेंडू त्याने पुन्हा एकदा मनगटाचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न. फटका खेळायचा होता स्क्वेअर लेगला, फटका गेलाय लॉंग ऑनला. एकेरी धावेची निश्चितपणे भर या संघाच्या खात्यामध्ये घातली जाते जरूर आणि एकेरी धावेच्या जोरावरती धावसंख्या 12 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती दुसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मोर्चावरती प्रथमेश मात्र सज्ज होतोय. सामना करेल तो जॉन फर्नांडिस, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. फटका मारलाय
पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीप स्क्वेअर लेग सीमा रेषाबाहेर 6 धावांसाठी षटकाची सांगता एक आकर्षक रॉयल किंग ब्रँडेड षटकारानं करतोय जॉन फर्नांडिस. संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय तो अर्थात 18 धावांच्या टप्प्यावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 अशी धावसंख्या बिनबाद. बाबू स्पोर्ट्स आरुंदा डीजे. मैं हूं डॉन. आता या सामन्याचा डॉन कोण ठरेल? का या सामन्याचा डॉन ठरेल राजाराम वॉरियर्स तळवडा संघ की या सामन्याचा डॉन ठरेल बाबू स्पोर्ट्स आरुंदा संघ? हा दर्शवणारा सामना अंतिम फेरीमध्ये पोहोचेल का कोणता संघ हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. नवीन गोलंदाज आपल्याला मैदानावरती येताना दिसेल. साहिल वैयक्तिक कोणाचं पहिलं संघातर्फे 30 षटक घेऊन साहिल सज्ज होताना दिसतोय. साहिल घाटवळ आणि या साहिलच्या पहिल्या चेंडूवरती ऑन ड्राईव्हचा फटका एकेरी धावेचा या ठिकाणी जोडलाय तो अर्थात फलंदाज गुरुप्रसादने. धावसंख्या 19 वरती बघता बघता येऊन पोहोचले राजाराम वॉरियर्स तळवडा आणि दुसऱ्या बाजूनं बाबू स्पोर्ट्स आरुंदा. 2 तुल्यबळ संघादरम्यान ही सेमी फायनल अर्थात उपांत्य फेरीच्या लढतीचा सामना, दुसरा सेमीफायनल राऊंडचा सामना या मैदानावरती. लोअर फुल टॉस पद्धतीने चेंडू त्याच्यावरती फटका मात्र फसलाय तो जॉनीचा. पायावरती चेंडू आदळलाय. जरूर पंचांकडनं काय खूण येईल त्याच्यावरती बरंच काही अवलंबून दिसेल. पंचांकडनं खूण लेगबाईची आणि लेगबाईच्या स्वरूपात एक अवांतर धाव ही संघाच्या खात्यामध्ये. 20 अशी धावसंख्या एकंदरीत धावफलकावरती बिनबाद ती जमवली बाबू स्पोर्ट्स आरुंदा संघाने खेळताना दिसतोय तो अर्थात राजाराम वॉरियर्स तळवडे संघाविरुद्ध. मारलाय फटका, लॉफ्टेड फटका, लॉंग ऑनच्या दिशेनं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सरळ रॉयल किंग ब्रँडेड षटकार डीजे. पुन्हा एकदा एक मोठा फटका. यावेळी मात्र फटका फसलाय. झेल घेण्याची संधी मिड विकेटच्या दिशेनं अचूकपणे झेल टिपला गेलाय. फसलेल्या फटक्याचं रूपांतरण झेलामध्ये केलंय. पहिला हादरा एकंदरीत बसतोय तो बाबू स्पोर्ट्स आरुंदा संघाला. संघाची धावसंख्या 26 वरती. 30व्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती सेमीफायनल नंबर 2 चा सामना. औचित्य रॉयल किंग 2024 या क्रिकेट स्पर्धेचं डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुशाल आपल्याला मैदानावरती येताना दिसतोय. गुरुप्रसाद बाद झाल्यानंतर पहिला गडी 26 वरती स्थिरावला. गडी बाद झालाय. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. ज्या मागच्या एका सामन्यामध्ये साहिल घाटवळनं अगदी अचूक गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता तो साहिल घाटवळ या सामन्यात देखील एक चांगली कामगिरी करत होता असं मी साहिलची तारीफ केली. आणि साहिलला पुढचा चेंडू त्या ठिकाणी ठेवला तो ओव्हर द वेस्ट साइडचा नो बॉल आणि त्याच्यावरती खेचला हा नेत्रदीपक षटकार. एकंदरीत 7 धावांचा बोनस आणि त्यानंतर फ्री हिटची संधी. आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे समालोचक अमोल जमदार यांच्या भाषेत उघडा डोळे बघा नेट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या एकंदरीत 33 धावांच्या टप्प्यावरती या षटकाराच्या मदतीनं या फ्री हिटच्या चेंडूच्या मदतीनं 33 धावा. आणि निश्चितपणे बादल सर जर या ठिकाणी समालोचन करत असते तर निश्चितपणे त्यांनी म्हटलं असतं बाबा गेलो पंढरपुरात इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे.
फ्री हिटची संधी आणि या फ्री हिटच्या संधीवरती काय कमाल करेल त्या ठिकाणी फलंदाज कुशल. या फ्री हिटच्या चेंडूवरती देखील षटकार ठोकेल. बाबू स्पोर्ट्स आरोंदा संघाचं समीकरण ठीकठाक करेल. या सामन्यामध्ये हे देखील पाहणं महत्वपूर्ण ठरेल. गोलंदाजीच्या मंचावर साहिल फ्री हिटचा चेंडू घेऊन सामना करतो कुशाल. पुढचा चेंडू फ्री हिटचा परंतु बीट केला जातो. एक चांगला चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं साहिल धावत आला होता असं वाटलं होतं कुशालला एक तेज गतीनं गोलंदाज त्या ठिकाणी चेंडू येईल, परंतु दुसऱ्या बाजूने एक चांगली चाणाक्ष गोलंदाजी आपल्या गतीमध्ये बदल घडवून आणतोय. कुशालला त्या ठिकाणी विचार करायला भाग पडतोय तो गोलंदाज साहिल. बॅकफुटला जाऊन कॅच करण्याचा प्रयत्न षटकाची होते सांगता. एका सफल षटकाची सांगता मी तर म्हणेन ज्या षटकात प्रतिस्पर्धी संघाचा महत्वपूर्ण सलामीचा फलंदाज ज्यानं माघारी पाठवला तो साहिलच्या संगत होते. थोडासा महागडा जरूर ठरला. 15 धावा या षटकात जरूर जगावल्या गेल्या, परंतु त्या मोबदल्यात प्रतिस्पर्धी संघाचा एक महत्वपूर्ण गडी त्यानं माघारी पाठवलाय. 3 षटकांचा पहिला खेळ समाप्त होतोय. 33 अशी धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली ती. अर्थात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सेमीफायनल नंबर 2च्या सामन्यामध्ये जो रंगतोय बाबू स्पोर्ट्स आरोंदा विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे या 2 संघादरम्यान. जशी या ठिकाणी क्रिकेट रसिकांना ही स्पर्धा पाहण्याची संधी, तशीच नाट्य रसिकांना आजच्या दिवशी रात्र ठीक वाजता पारसेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा महान पौराणिक नाटक गणेश मारुती युद्ध हे देखील पाहण्याची संधी. प्रवीण गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्या डावाची सांगता करण्याच्या हेतून 4थं षटक घेऊन सामना करतोय. जॉन मारलाय फटका मिड विकेटच्या दिशेनं. 1 बाउन्स ठिकाणी कलेक्ट करण्याचा प्रयत्न. पहिली धाव तर पूर्ण केली जाईल, दुसरा धावेचा होईल प्रयत्न आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या 35 धावांवरती स्थिरावली. एक चॅलेंजिंग टोटल उभारण्याच्या दृष्टीनं बाबू स्पोर्ट्स आरोंदा संघानं निश्चितपणे वाटचाल केली आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरू नये. कारण या डावाचा जर विचार केला तर अजूनही 5 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक आणि राहिलेल्या 5 चेंडूत किती धावा जमेल जॉन फर्नांडिस हे देखील पाहणं महत्वपूर्ण. मारलाय फटका, पुलचा फटका, शॉर्ट आर्म पुलचा, डीप मिड विकेटच्या दिशेनं फटका बसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दुसरा हादरा बाबू स्पोर्ट्स आरोंदा संघाला. संघाची धावसंख्या 35 डीजे. पस्तीस धावांच्या टप्प्यावरती अजूनही या पहिल्या डावाचा विचार केला, सेमीफायनल नंबर 2च्या सामन्याचा विचार केला तर अजूनही पहिल्या डावातील 4 चेंडूंचा खेळ असेल येणं बाकी. आणि राहिलेल्या 4 चेंडूत किती धावा जमेल का त्या ठिकाणी 40 पार होईल या ठिकाणी पहिल्या डावामध्ये हे देखील पाहणं महत्वपूर्ण. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा विथ द अँगल विथ द लाईन ऑफ द डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी लेग साईडच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न समीर वेंगुर्लेकरचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली ही 35 धावांच्या टप्प्यावरती. अजूनही चेंडू शिल्लक राहिले ते 3 या डावातील. बघूया कशा रीतीनं या ठिकाणी हे शेवटचं षटक टाकतोय, कारण हे महत्वपूर्ण षटक ज्या षटकाची जबाबदारी प्रवीण वरती सोपवली कर्णधारानं. मारलाय फटका, गेलाय त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल चेंडू मागे, चेंडू अडवेल, परतीची फेक करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मात्र सहज गतीनं धावून पूर्ण केल्या जात आहेत. मिड ऑफ वरचा खेळाडू मिड ऑन वरती जोपर्यंत येईल चेंडूवरती ताबा मिळवेल तोपर्यंत 2 धावांची भर ही निश्चितपणे संघाच्या धावसंख्येत 37 धावांपर्यंत या ठिकाणी मजल मारली जरूर ती बाबू स्पोर्ट्स आरोंदा संघानं राजाराम वॉरियर्स तळवडे संघाविरुद्ध सेमीफायनल नंबर 2च्या सामन्यामध्ये. मारलाय फटका, पुलचा फटका, चेंडू जाईल का सीमा पार. पंचांचे 2 हात आकाशाला समांतर होत आहेत. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी.
टप्प्यावरती एका चेंडूचा खेळ असेल शिल्लक. या राहिलेल्या चेंडूवरती षटकार लगावेल का समीर वेंगुर्लेकर? प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी 50 धावांचं उद्दिष्ट ठेवेल का हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. शेवटचा चेंडू घेऊन प्रवीण आपल्या गोलंदाजीच्या मोर्चावरती सामना करेल. समीर वेंगुर्लेकर ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, बॅटची लागलेली बाहेरची कडा, चेंडू विसावतोय त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एकेरी धावीची भर ही शेवटच्या चेंडूवरती. 44 धावा निर्धारित पहिल्या 4 षटकांच्या खेळामध्ये बाबू स्पोर्ट्स आरोंदा संघाने जमवल्यात आणि विजयासाठी 45 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. त्या सामना जिंकण्यासाठी अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी राजाराम वॉरियर्स तळवडे संघासमोर येणाऱ्या 24 चेंडूत 45 धावांचं असेल उद्दिष्ट आणि येणाऱ्या 24 चेंडूत 45 धावा. मी तर म्हणेल हा देखील सामना अटीतटीचा होणार आहे, यात कोणती शंका नाही. कारण दोन्ही बाजूला तेवढीच तगडी गोलंदाजी, तेवढीच तगडी फलंदाजी, एक चांगले ऑलराऊंड खेळाडू दोन्ही संघात ज्यांचा समावेश. 24 चेंडूत 45 धावा. कोणता संघ ठरेल अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ? जो खेळेल ओम साई ओटवणे संघाविरुद्ध. सन्मान्य आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य बाळा गावकर सर यांचं आगमन होतंय, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो. काय होईल या दुसऱ्या सेमीफायनल राऊंडच्या सामन्यामध्ये? कोणता संघ ठरेल अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ? 45 धावांचा त्या ठिकाणी पाठलाग होईल का तो राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून? तर दुसऱ्या बाजूने बाबू स्पोर्ट्स आरोंदा संघ या 45 धावा काढण्यापासून येणाऱ्या 4 षटकांच्या खेळामध्ये रोखून ठेवेल राजाराम वॉरियर्स तळवडे संघांना. सांगण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक सन्माननीय बादल चौधरी सरांना. आणि मी गुरु चिटणीस या सामन्यातून तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांची रजा घेतोय आणि आमंत्रित करतोय बादल चौधरी सर आपल्याला. बऱ्याच जणांकडून शुभेच्छा येत आहेत. सन्माननीय श्री रुमेश यशवंत ठाकूर उर्फ पिन्या LIC ॲडवायझर यांच्याकडून या स्पर्धेला व या मेगा फायनलला नक्कीच याकडे शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद पिन्या, आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. बादल सर. धन्यवाद सचिन. धन्यवाद पिन्या, तुमचे सुद्धा आभार, तुमचं सुद्धा स्वागत. रॉयल किंग्स सावंतवाडी आयोजित 1 लाख रुपयांची मानाची स्पर्धा. पहिल्या सेमीफायनलमध्ये ओमसाई ओटवणे संघ दिमाखदार रीतीने अंतिम फेरीत प्रवेश आणि चालू असलेलो हे दुसरं सेमीफायनल. दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात राजाराम वॉरियर्सने जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग बाबू स्पोर्ट आरोंदा संघ. जॉन फर्नांडिसचे 1 चौकार 1 षटकारनिशी 15 रन, गुरुप्रसाद जो 1 षटकार 11 रन, कुशलचो 1 षटकार 6 रन आणि समीर वेंगुर्लेकरचो 1 षटकार 9 रन. या चौघांच्या जोरावर पहिली फलंदाजी करताना धाबा जमवले 44, पाठलाग 45 धावसंख्येचो. प्रतीक स्पोर्ट टीव्हीवर तुम्ही बघू शकतात. ब्रँड मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड. आकर्षक टी शर्ट साठी, आकर्षक कॅप साठी, ट्राउझर साठी संपर्क साधा. मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड. प्रतीक स्पोर्ट प्रोप्रायटर प्रतीक सावंत. हे 45 धावांचा टार्गेट राजाराम वॉरियर्स तळवडे संघ बाबू स्पोर्ट आरोंदा संघासमोर कसा करतलो. सलामीची जोडी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग असं ज्याचा कौतुक केला जाता. पॉवर प्लेच्या षटकात सगळ्यात जास्त चौकार मारणारो सिंधुदुर्ग जिल्ह्याचो ह्यो गुणवान खेळाडू. नॉन स्ट्रायकर यांच्या रिशेन गोपाळ बटा आणि स्ट्रायकर यांच्या रिशेन आयकॉन खेळाडू प्रथमेश म्हात्रे. फलंदाजी या संघाचा बलस्थान म्हणून ओळखला जाता. मात्र मागच्या काही सामन्यांमध्ये या फलंदाजांनी राजाराम वॉरियर्स तळवडे संघाक दिलेलो दगो आज या दग्यातून बाहेर पडूचा लागताला राजाराम वॉरियर्स तळवडे संघाक. बॉलिंग मार्कवर समीर वेंगुर्लेकर सारखो एक युवा खेळाडू, ज्या समीरने सध्याच्या घडीक युवा खेळाडू म्हणून विशेष कामगिरी केली. तोच समीर गोलंदाजीची सुरुवात. डावखुऱ्यात जो भेदक गोलंदाज, छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज. बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू फटको मोठो फसलेलो फटको. प्रथमेशचो झेल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचा पतन.
प्रथमेश म्हात्रेचा मनी हाइस्ट या स्पॅनिश वेब सिरीजचा गाणा बेला चाव आणि ज्याचा अर्थ गुड बाय ब्युटिफुल. प्रथमेश म्हात्रे दिलेलो निरोप पहिल्याच चेंडूवर डीजेच्या गाण्यातून सुद्धा आणि प्रथमेश बाद झाल्यानंतर मैदानावर राजाराम वॉरियर संघाचो सध्याच्या घडीचो अक्षय घाटवळच्या तुलनेत त्याच तोडीस तोड कामगिरी करणारो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लतेश साळगावकर. लतेश साळगावकर सिंगल डबल साठी माहीर असणारो खेळाडू. 24 चेंडू 45 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर प्रथमेश म्हात्रे बाद आणि मैदानावर जोडी गोपाळ बटा आणि लतेश साळगावकर. दुसऱ्या बाजून समीर वेंगुर्लेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही युवा खेळाडू ज्यांनी वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषक गाजवलो आणि त्यानंतर या खेळाडूंची ओळख संपूर्ण जगात झाली. समीर वेंगुर्लेकर त्यातलोच एक. स्क्वेअर लेगच्या दिशेने सुंदर लॉफ्टेड शॉट. रॉयल किंग चौकार लतेश साळगावकरच्या बॅटमधून धावफलक 2 चेंडू 4 रन्सावर. चाबूक शॉट रॉयल किंग चौकार. 3रा चेंडू समीरचो. पुढे सरसावर केलेला फटको इनसाइड आउट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 2 धावा तर नक्की मिळतले. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर. क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय सुंदर. 2 धावेनीची धावफलक अर्ध्या डझनावर. पहिली विकेट स्वस्तात बाद झाल्यानंतर लतेश साळगावकर अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स या वाक्यावर विश्वास ठेवून मैदानावर आक्रमणावर जास्त भर देताना 3 चेंडू 6 धावा. लतेश अजून एक जोरकस फटको यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त 1 रनसावर समाधान. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषक गाजवल्यानंतर ज्या खेळाडूंची सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख झाली त्यामधला ह्या नाव. पहिल्यांदा अशी ओळख तयार केली रेडी संघाचो ग्लेन फर्नांडिसने आणि त्या पाठोपाठ वेंगुर्ला संघाचो समीर वेंगुर्लेकर. बेस्ट इमर्जिंग, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर अशा अनेक मालिका अशा अनेक बक्षिसांसह सध्याच्या घडीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो एक गुणवान खेळाडू म्हणून अनेक संघात आयकॉन खेळाडू म्हणून समाविष्ट. त्या समीरचो चेंडू फसलेलो फटको लतेशचो विकेट किपर चेंडूच्या खाली. दुसऱ्या विकेटचा पतन. नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा हे बैलगाड्याचे शर्यती सध्या जोरदार होतात आणि डीजे लावलेला आहे गाणा आणि यापूर्वी लावलेला गाणा पंढरनाथ फडके यांच्या नावाचा. बैलगाडी शर्यतीक ज्यांनी वलय प्राप्त करून दिला ता नाव म्हणजे पंढरी फडके. नुकतीच संपन्न झाली ओटवण्यामध्ये 50,000 रुपयांची स्पर्धा आणि त्या स्पर्धेत 100 रुपयाचो लकी ड्रॉ होतो. पहिला बक्षीस होता 70,000 रुपयांचो पाडो. मैदानावर राजाराम वॉरियर संघाचो पाडो मैदानावर जाताना
जो किती निवळ लावता त्याच्यावर सामन्याची गणित अवलंबून अक्षय घाटवळ ज्याचा नाव असा इल्यात स्वीप खेळण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू समीर वेंगुर्लेकरचो डावखुऱ्या हाताची गोलंदाजी उजव्या हाताच्या बॅटरसाठी नॅचरल आउटस्विंग चेंडू निर्धाव मेडन चेंडूनिशी पोलांड्या कुवांड्या चेंडूनिशी समीर वेंगुर्लेकरच्या षटकाची सांगता धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा 45 पाठलाग 18 चेंडू 38 धावांची गरज डीजे 18 चेंडू 38 धावा धावफलक स्थिरावलेलो 7 रन्सावर आणि बॉलिंग मार्कवर अरुंद संघाचो आणखी एक गुणवान खेळाडू क्रिकेटची फलंदाजी गोलंदाजी या बरोबरच पंचगिरीसाठी सुद्धा अनेक मोठमोठे स्पर्धा ज्या खेळाडून सजवले असा नाव बॉलिंग मार्कवर रोशन पेडणेकर ज्याचं नाव दुसऱ्या षटकाची जबाबदारी मैदानावर लतेश साळगावकर आणि अक्षय घाटवळ ही जोडी ज्या जोडीचं वैशिष्ट्य असा एकेरी धावेचं रूपांतर अगदी सहज दुहेरी धावसंकेत करण्यासाठी गोपाळ बाटा प्रथमेश म्हात्रे ही सलामीची जोडी स्वस्तात बाद झाल्यानंतर 45 धावांचा पाठलाग टार्गेट 45 रन्सांचा महाअंतिम फेरीत पोहोचण्यासाठी राजाराम वॉरियर्स तवडे संघ 18 चेंडू 38 धावांची अजून गरज लतेश फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून परत एकदा डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट फटको स्क्वेअर लेगच्या कपडावरसून षटकार रोशनचा स्वागत आणि त्या पाठोपाठ परत एक फटको परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली समीर सारख्या एका फसलेलो फटको शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या मागे सुरक्षित क्षेत्रात पडलेलो चेंडू दुसऱ्या धावेसाठी वळणारी पावला थोडीशी थांबली 1 रनचा धाव संख्या 23-23 रोशनच्या एका महागड्या षटकाची सांगता ज्या षटकात रोशनने खर्च केले 2 षटकार 2 ओव्हरींची समाप्ती 23 धावा 2 षटकांचा खेळ शिल्लक 22 धावांची गरज इक्वेशन रिक्वायर्ड 22 फ्रॉम 12 12 चेंडू 22 धावांची गरज 12 चेंडू 22 धावा मैदानावर खेळाडूंसाठी थोडासा जलपान सध्याच्या घडीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तापमान सुद्धा खूपच वेगान वाढत असताना जवळपास 36 ते 37 डिग्री सेल्सिअस तापमान आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो सगळ्यात तप्त दिवस गेल्या वर्षी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यान अनुभवलो तो दिवस होतो 13 एप्रिल 2023 आणि या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सगळ्यात जास्त तापमान नोंद केला गेला नांदगाव मध्ये कणकवली तालुक्यात आणि तापमान होता 43 डिग्री सेल्सिअस सिंधुदुर्गाचा तापमान हळूहळू वाढत जातला आणि या सामन्याचा तापमान सुद्धा हळूहळू वाढत जातला पहिल्या 12 बॉल मध्ये झाले 23 उरलेल्या 12 बॉल मध्ये गरज असा 22 ची बॉलिंग मार्कवर बॉलर्स नेम मॅन फ्रॉम चराठा नितेश परब संघाचा आयकॉन खेळाडू बॉलिंग मार्कवर 12 बॉल 22 रन्सांची गरज स्टार अक्षय सायकरेंवर आणि स्टार नितेश बॉलिंग मार्कवर बेस्ट वर्सेस बेस्ट अक्षयचो फटको ताकदवान फटको फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न नितेशचा कौतुक करूचा लगात वायू वेगान इलेलो परतीचो फटको झेल घेण्याचा प्रयत्न नितेशने खूप सुंदर केलो झेल जरी सुटलो तरी कौतुक असा नितेश तुझ्या प्रयत्नांचा या चेंडूवर एकेरी धावेनिशी धाव फलक 24 धावा 11 चेंडू शेवटचे शिल्लक 21 धावांची गरज अकरा चेंडू 21 धावा मागच्या सामन्यामध्ये सुद्धा ऐन मोक्याच्या क्षणी नितेशने फक्त 2 धावा खर्च केलेल्या आपल्या ओव्हर मध्ये या सामन्यात सुद्धा नितेश तीच कामगिरी तुका परत एकदा करूची लागतली
बाबूस्पोर्ट आरोंदा संघासाठी हो वेगवान चेंडू जा कौतुक कॉमेंट्री बॉक्स मधून नितेशचा केला त्या कौतुकाक साजेसो चेंडू नितेशचो मालवणी भाषेत जितकी फुला नितेशला माळली त्या फुलांची परतफेड नितेशने या एका बॉल मध्ये करून दाखवली पण युद्ध अजून बाकी असा कारण दुसऱ्या बाजून लतेश साळगावकर उभो असा आज दिवस असा नितेश नावाचो आखूड टप्प्याचो चेंडू बाउन्सर चेंडू लतेश सारख्या खेळाडू कायच कळलो नाही चेंडू आणि या चेंडूवर लतेश धावबाद काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो चेंडू होतो नितेशचो कारण आजचो दिवस आता नितेशचो बॉलिंग मार्कवर नितेश परब आणि स्कोर शीटवर नितेश गोळवणकर ठीक आहे माहिती असतली 7 चेंडूत 7 सलग षटकार मारणारे खेळाडू सुद्धा बघितलात गेल्याच महिन्यात देवगडच्या भूमीवर रत्नागिरीच्या टीम विरुद्ध 8 चेंडूत दाजी नायकान 8 षटकार मारले पण सलग 5 षटकार मारल्यानंतर 6वा चेंडू निर्धाव खेळून काढणारो जगातलो एकमात्र खेळाडू आणि हो पराक्रम आतापर्यंत किमान 3 ते 4 वेळा लाखो रुपयांच्या स्पर्धेत ज्यांनी केले तो दर्शन बांदेकर नॉ स्ट्रायकर यांच्या दिशेने शपलोन खेळलेलो फटको फाईन लेगच्या दिशेने 1 रन अक्षय घाटवळसाठी एकेरी धावेनिशी धावफलक पाव षटकावर 25 रनचावर आठ चेंडू 20 रन्सांची गरज दर्शन बांदेकर पहिल्यांदाच स्ट्रायकर एंडवर दर्शनला आज बहरवून फलंदाजी करूची लागतली दुसऱ्या बाजून नितेश तुका दर्शनचं वादळ लवकर शांत करूचा लागतला युवा आणि अनुभवी खेळाडूंमध्ये चालू असलेली ही लढाई दर्शन बांदेकर इल्याच जणू काय डगआउट मधून सेट अलिबाग मध्ये पडलेलो चेंडू थेट देवबागच्या दिशेन रॉयल किंग षटकार डायरेक्ट चंद्रार चेंडू 14 धावांची गरज 7 चेंडू आणि 14 धावा दर्शन बांदेकरचो इल्याच एक लांब लचक आकर्षक दर्जेदार खणखणीत दणदणीत रॉयल किंग षटकार पुढच्या चेंडूवर फसलेलो फटको फॉरवर्ड पॉइंटचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दुसऱ्या प्रयत्नात टिपलेलो झेल दर्शन बांदेकरची प्राइज विकेट नितेश परब ऑन फायर 6 चेंडू इक्वेशन धावांची गरज असताना अक्षय घाटवळ स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर जिसकी बल्लेबाजी है खूबसूरत वो है दाजी धुरत बॉलिंग मार्कवर आयुष 6 चेंडूंचो खेळ शिल्लक 14 धावांची गरज महान टीम सामन्यात प्रवेश करण्यासाठी
शेवटचे 6 चेंडू या दोनही संघांच्या हातात. मैदानावर दर्शन गवस यांचा स्वागत असा. दर्शनजी तुमका विनंती मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होचा. दर्शन गवस. निर्धाव चेंडू आयुष कडसून डॉट बॉल. 5 चेंडू 14 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू महाअंतिम फेरीत पोहोचण्यासाठी. अक्षयचा फटको मिडांच्या कपड्यावरसून गया. बाय बाय टाटा गुड बाय. रॉयल किंग सिक्सर. हम है राजकुमार. जणू का याच मैदानावर अक्षय घाटवळ सांगताना 4 चेंडू 8 धावांची गरज. अक्षय झालेल्या चुकातून काहीतरी सुधारणा करूची लागतली उर्वरित 4 चेंडूसाठी. अक्षय शेवटचे 2 फटके तुझ्यासाठी बाकी राहिलेत सामना संपवण्यासाठी. 4 बॉल बाकी असत. अपरकट पॉइंटच्या कपडावरसून पंचांचो इशारा होईल चौकाराचो. मोस्ट अवेटेड चौकार आणि चौकारानिशी धाव फलक. 41 रन्सावर फक्त 4 धावांची गरज. 3 चेंडू शिल्लक. शेवटचे 3 चेंडू 4 धावा. जॉनी फर्नांडिस एक अनुभवी कर्णधार आपल्या युवा खेळाडू बरोबर थोडीशी बातचीत करताना. शेवटचे 3 चेंडू. मागच्या 2-3 मोठ्या स्पर्धेतून लवकर काशा गुंडाळल्यानंतर राजाराम वॉरियर्स तवडे संघासाठी ही चलून इलेली संधी. दुसऱ्या बाजून बाबू स्पोर्ट अरोंदा संघासाठी ही संधी असा अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी. ओमसाई ओटवणे संघाविरुद्ध खेळण्यासाठी. शेवटचे 3 चेंडू 4 धावांची गरज. थोडीशी बातचीत जॉनी फर्नांडिस रोशन पेडणेकर आयुष यांच्या दरम्यान. शेवटचे 3 चेंडू 4 धावांची गरज आणि जर सामनो टाय झालो सुपर से भी ऊपर सुपर ओव्हर. आणि या दोनही सामन्यांमध्ये या दोनही संघांमध्ये इतके तुल्यबळ असणारे 2 संघ असा वाटतं की या 3 बॉलमध्ये सामन्याचा निकाल लागूच नाही. सामना सुपर ओव्हर पर्यंत जाऊचो. सिली पॉइंटवर रोशन पेडणेकर. थोडस दबाव बनवण्यासाठी रोशन उभं येऊन राहिलो सिली पॉइंटच्या जागेवर. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. महेश डोंगरे सरांचो इशारो. एकेरी धावण्याची धाव फलक 42 धावा. 2 चेंडू शेवटचे शिल्लक. 3 धावांची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. प्रेशर 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 दोनही बाजून प्रेशर. रोशन पेडणेकर सिली पॉइंट ज्या जागेवर खूप कमी वेळा खेळाडू आपण बघितली. एकनाथ सोलकरांनी जी जागा अजरामर करून ठेवली ती ही जागा. पण त्या जागेचो त्या दबावाचो फायदा न घेता अक्षय घाटवळचो फटको. आश्चर्य नवल की चमत्कार. रॉयल किंग षटकार आणि या षटकारानिशी राजाराम वॉरियर्स तावडे संघ बाबू अगदी थोड्याच वेळात सामना होतोय सुरुवात. दी ग्रँड फिनाले रॉयल किंग सावंतवाडी.